अहो, कोकणात घर घेणं एवढं महाग का झालंय? 7 ते 8 वर्षापासून ह्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात होत आणि असा आम्ही काळ कधी पाहिला नाही की 6 महिन्यामध्ये 30% भाव 6 महिन्यापूर्वी ज्या गोष्टीला आम्ही 8,86,000 साधारण मोजले होते, त्याची आजची किंमत झालेली आहे 11,80,000 रुपये. आज सगळं जरी नॉर्मल वाटत असलं तरी ही भाववाढ काही कमी झालेली नाही. साधारण ज्या बंगल्याच्या बांधकामाला आम्हाला एक 30 लाख रुपये खर्च येत होता, आज त्याच बंगल्याच्या बांधकामाचा खर्च 7 ते 8 लाख रुपयांनी वाढले. जेव्हा गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीचा एखादा प्रोजेक्ट एखाद्या ठिकाणी लॉन्च करतो तर त्याच्यात 3 ते 4 पूर्ण किलोमीटर मधल्या किमती जमिनीच्या आपोआप वाढतात. की गदरेचा आता इथे प्रोजेक्ट येतोय म्हटल्यावरती जमिनीच्या किमती आपोआप वाढतील. आणि त्याच्यानंतर आम्ही दर 4 वर्ष तुमचे व्हिडिओ पाहतोय आणि आम्हाला दर वेळेला वाटतं की तिथे गुंतवणूक करावी, पण प्रत्येक वेळेला किमती वाढत जात आहेत. आणि आज मी तुमच्याकडे आलो, म्हणजे ज्या वेळेला कदाचित त्यांना 30 लाखात जे घर मिळालं असतं तेच घर आज त्यांना 44 लाख 45 लाख रुपये त्यांना आज घ्यावं लागतंय. अहो, कोकणात घर घेणं एवढं महाग का झालंय? अहो, बरेच जण आम्हाला हा सारखा प्रश्न विचारतात आणि तुम्हालाही हा प्रश्न जर नेहमी पडत असेल आणि तुमचा घर घेण्याचा निर्णय त्याच्यामुळे कायम मागे राहत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि सगळ्यात आधी आमचा हा जो चॅनल आहे ना, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आमच्या तर गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्याची तर माहिती याच्यात तुम्हाला मिळतच राहील. आणि वेगवेगळ्या पद्धतीने कोकणात घर घेताना काय काळजी घ्यायची, काय सद्य परिस्थिती, ह्याच्याबद्दल आम्ही जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो तेही तुम्हाला त्याच्यामुळे पाहता येईल आणि तुमचं घर घेण्याचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण करता येईल. मित्रांनो, गेल्या 6 महिन्यात असा मी गेले 50, माझं वय आज 50च्या आसपास आहे. आम्ही 7 ते 8 वर्षापासून ह्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात होत आणि असा आम्ही काळ कधी पाहिला नाही की 6 महिन्यामध्ये 30% भाववाढ, बांधकामाच्या किमतींमध्ये होणारी 30% भाववाढ. हे खास त्याच्यासाठी तुमच्यासाठी आणलंय. आम्ही जे आता मटेरियल ऑर्डर केलं, आपलं जे सद्गुरू सहवास हा प्रोजेक्ट चालू आहे रत्नागिरीतला, त्याच्यासाठी 6 महिन्यापूर्वी ज्या गोष्टीला आम्ही 8,86,000 रुपये साधारण मोजले होते, त्याची आजची किंमत झालेली आहे 11,80,000 रुपये. आणि अशा पद्धतीची जी भाववाढ आधी आम्ही कधीही अनुभवलेली नाही आणि याला अनेक कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे झालेलं युद्ध. आणि अशा वेळेला जो काही व्यावसायिक असतात, म्हणजे ह्या व्यवसायात जे कोणी काम करणार आहेत, हे असेच बहुतेक अवसर, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपदामय अवसर शोधत असतात की काय असं वाटावा अशी परिस्थिती आहे. युद्ध सुरू झालं, तेलाच्या किमती वाढल्या, फ्युएलची कॉस्ट वाढली, म्हणून ज्या काही बांधकाम व्यवसायाला लागणारे ज्या बेसिक गरजा आहेत, त्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढ झाली. जे कोणी व्यावसायिक होते त्यांनी त्याच्यामध्ये भाववाढ केली. आज सगळं जरी नॉर्मल वाटत असलं तरी ही भाववाढ काही कमी झालेली नाही. परंतु असे मेसेज यायला लागलेत की हा जो रेट आहे आजचा आहे, उद्या काय रेट होईल याच्याबद्दल आम्हाला शाश्वती देता येत नाही. कदाचित आणखीनही रेट वाढू शकतात. मित्रांनो, एक उदाहरण आहे. साधारण ज्या बंगल्याच्या बांधकामाला आम्हाला एक 30 लाख रुपये खर्च येत होता, आज त्याच बंगल्याच्या बांधकामाचा खर्च 7 ते 8 लाख रुपयांनी वाढलेला आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळी कारण आहेत. आणि ज्या वेळेला भाववाढी होतात, ट्रान्सपोर्टेशनचे कॉस्ट वाढतात, त्यावेळेला लिव्हिंग जे आपलं असतं त्याची किंमत वाढते, आपोआप लेबरच्या कॉस्ट वाढतात आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम असा होतो की जागांच्याही किमती वाढतात. आणि कोकणात आज असं झालेलं आहे ना की नवीन नवीन प्रोजेक्ट लॉन्च होत आहेत. नवीन नवीन आपल्याला दिसतात की काही गव्हर्नमेंट काही घोषणा करत असतं की हा आम्ही प्रोजेक्ट कोकणात आणतोय, हा आणतोय, तो आणतोय. मोठ्या प्रमाणात आम्ही जेव्हा ऍड करतो, असे व्हिडिओ करतो, त्यावेळेला आम्हाला भरपूर जण विचारतात किंवा खास आग्रहाने सांगतात, परप्रांतीयांना घरं विकू नका. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण परप्रांतीय मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक इथे जमिनीमध्ये करतायत आणि त्याचा परिणाम म्हणजे जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढतायत. म्हणजे आज आता आम्ही जेव्हा गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीचा एखादा प्रोजेक्ट एखाद्या ठिकाणी लॉन्च करतो तर त्याच्यात 3 ते 4 पूर्ण किलोमीटर मधल्या किमती जमिनीच्या आपोआप वाढतात. की गदरेंचा आता इथे प्रोजेक्ट येतोय म्हटल्यावरती जमिनीच्या किमती आपोआप वाढतील. सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या ज्या पद्धतीने आज आपण म्हणतोय की पूर्वीच्या काळी दर 2-3 वर्षांनी वाढणारी होणारी भाववाढ काही महिन्यांवर आज येऊन जर ठेपली आहे आणि आम्ही कितीही सचोटीने, कितीही प्रेमाने व्यवसाय करायचा ठरवला, कशाही पद्धतीने व्यवसाय करायचा ठरवला, तरी आम्हाला किमतीवरती कंट्रोल ठेवणं हे अत्यंत कठीण होतं. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीचं प्राइसिंग करतो, कोणताही व्यावसायिक प्राइसिंग करतो, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून की बाबा
आम्हाला आज एक जर मी घराचं बुकिंग घेतलं तर मला वर्ष दीड वर्षामध्ये ते पूर्ण करायचं आहे. त्या दीड वर्षामध्ये एक 10-12% भाववाढ होऊ शकते. ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन त्याच्या किमती ठरवत असतो. आणि अशा पद्धतीची जर भाववाढ होणार असेल की जे आमच्या ताकदीच्या बाहेरचं असणार असेल, तर अशा वेळेला भाववाढ म्हणून आम्ही जी काही किंमत वाढवू ती होणारच आहे. पण त्याचबरोबर प्रॉस्पेक्ट अजूनही किती वाढू शकते याचा अंदाज घेऊन म्हणून जे आम्ही वाढवतो, तो मार्कअप लावतो. आम्हीच नाही, कोणताही व्यावसायिक. त्याही किमतीचा त्याच्यावरती परिणाम होऊन किमती प्रचंड वाढत जात आहेत. आणि अनफॉर्च्युनेट आहे की आज तुम्ही आमच्या ऍड पाहिले असेल, अगदी मी चैतन्य सृष्टीमध्ये आमच्या अगदी 15 लाखापासून आम्ही बंगले ऑफर लोकांना केले होते. 18 लाख असेल, 20 लाख असेल, 25 लाखामध्ये सुद्धा आम्ही लोकांना घरं मोठी मोठी दिलेली आहेत. पण आज अनफॉर्च्युनेटली ते आमच्या हातामध्ये नाहीये. आणि तुम्हाला माहिती असेल, गजरे सिनियर प्रॉपर्टीची एक पॉलिसी आहे की आम्ही खूप लॉजिकल आणि खूप रिलायबल प्राइसिंग करत असतो. निगोशिएशन्स आम्ही करत नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये लोक बुकिंग करतात, ऑनलाईन बुकिंग करतात, परदेशातून बुकिंग करतात. आणि अशा लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही शक्यतो कोणत्याही प्रकारचं निगोशिएशन करत नाही. असं असताना कमीत कमी भाव ठेवावा की मध्यमवर्गीय माणसाला शेवट काय आहे, गजरे सिग्नेचर प्रॉपर्टीजचं आमचं एक तत्व पण आहे आणि आमचं ते मिशन पण आहे की कोकणवंत करायचं आहे आपल्या लोकांना कोकणात यायला एक प्रकारे मोटिवेट करायचंय आणि त्यांनी तिथे घर घ्यावं, त्यांना एक चांगला पर्याय द्यावा की जिथे त्यांचं लिव्हिंग चांगलं होईल. आम्ही याच्यासाठी कोणतेही जे आमचे प्रोजेक्ट आहेत तिथे नुसते प्लॉट विकत नाही. याचं कारण असं आहे की त्या माणसाला संपूर्ण लिव्हिंग एक्सपिरियन्स तिथे मिळू शकेल. प्रोजेक्ट व्यवस्थित डेव्हलप होईल. आज सद्गुरू सहवासारखा प्रोजेक्ट असेल, आज 2 वर्ष फक्त होत आलेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण प्रोजेक्ट आज आपण कम्प्लीट करतोय. ऑलरेडी तो 85% सोल्ड झालाय. काही मोजकेच प्लॉट आता शिल्लक आहेत. पण असं असताना सुद्धा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही जेव्हा विचार करतो त्यावेळेला घरांच्या किमती ताब्यात ठेवणं शक्य होत नाहीये. आणि मित्रांनो, तुम्हाला माझी कळकळीची जी आमच्याकडे असंख्य असे अनुभव आहेत आणि असंख्य स्टोरीज आहेत की 3-3, 4-4 वर्ष आम्हाला फॉलो करतात. मी तुमचा सर चैतन्य सृष्टीचा प्रोजेक्ट फॉलो करत होतो. त्यावेळेला आमचं बजेट नव्हतं, त्यावेळेला आम्हाला घ्यायचं होतं पण घेता नाही आलं. आणि त्याच्यानंतर आम्ही दर 4 वर्ष तुमचे व्हिडिओ पाहतोय आणि आम्हाला दरवेळेला वाटतं की तिथे गुंतवणूक करावी, पण प्रत्येक वेळेला किमती वाढत जात आहेत. आणि आज मी तुमच्याकडे आलोय, म्हणजे ज्या वेळेला कदाचित त्यांना 30-1 लाखात जे घर मिळालं असतं तेच घर आज त्यांना 44 लाख 45 लाख रुपये त्यांना आज घ्यावं लागतंय. आणि आनंदाने जरी त्यांना घर घेण्याची इच्छा असली तरी सुद्धा काहीसं ज्याला आपण म्हणतो की किंमत वाढल्यामुळे म्हणजे भाववाढीमुळे जे काही त्यांना त्याचा त्रास जो होतो, कारण कसं असतं, किंमत वाढली की त्याच्यावर कर्जावरचा बोजा वाढला, त्याच्यानंतर तुमचे टॅक्सेशन वाढले, ते इन्कम करण्यासाठी तुम्ही जे इन्कम वाढवणार त्याच्यावरचा तुमचा इन्कम टॅक्स वाढला, इफेक्टिव्ह कॉस्ट त्याची जी आहे ही प्रचंड वाढत जाते. नुसते 30% हे मी तुम्हाला जे सांगितलं ही फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट बद्दल म्हटलं बरं का. तर अशा वेळेला तुम्हाला जर खरंच कोकणात घर आज घ्यायचं असेल, आज बाकीच्या ठिकाणची मला अभ्यास नाही, कारण माझा अभ्यासाचा भाग किंवा आमचं जे काही फोकस एरिया आहे कोकण आहे म्हणून मी याच्याबद्दल बोलतोय. आणि माझे जे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत हे कोकणात घर घेऊ इच्छिणारे लोक आहेत, ते आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी बोलतोय. पण हे तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांसाठी लागू होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर खरोखर तुम्हाला कोकणात घर घ्यायचं असेल तर ताबडतोब निर्णय घ्या. आमच्या मुंबईच्या ऑफिसला भेट द्या, आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, मुद्दामून वेळ काढून या, माहिती घ्या. आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. आता आपला रत्नागिरीला प्रोजेक्ट एक चालू आहे, गुहागरला चालू आहे, दापोलीला चालू आहे, गणपतीपुळ्याच्या जवळ एक प्रोजेक्ट चालू आहे. तुम्हाला जसं आवडेल त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. माहिती घ्या, साईट व्हिजिट करून या. आमच्या सोबतच इतरही प्रोजेक्ट बघा, ते काय तुम्हाला देतायत, आम्ही काय देतोय तेही पहा. जर तुम्हाला त्यांचं प्रोडक्ट आमच्यापेक्षा चांगलं वाटलं आणि तुम्हाला जर आज जर ते परवडत असेल तर त्वरा करा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या आणि कोकणवंत व्हा.